आणि जे पण तुमची बॉडी आहे ना ती एकदम फ्रेम टू फ्रेम असू दे, म्हणजे तुम्ही त्यात मोठे दिसला पाहिजेत। आता मी मला दाखवते स्वतःला आणि मी ना या वेळेला ना थोडा 1x करतोय। अगदी छोट्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला फक्त समजून घ्यायच्या आहेत। लोकांचं लक्ष आहे ना ब्लॉग बघताना ना हे फक्त तुमच्याकडे राहतं। तर ब्लॉग शूट करण्यासाठी ना आपल्याला ना 3 गोष्टींची गरज पडणार आहे। हा गॉगल पण आहे, विड देखील आहे। तर ह्याचा ब्लॉग शूट करण्यामध्ये काय संबंध आहे? तर मी सरळ मला काय एखादा शॉट घ्यायचा असेल, जेव्हा मला ब्लॉग करत असेल ना तेव्हा मी मोबाईल आहे ना तेव्हा मी माझ्या हाताची पोझिशन आहे ना अशी करणार। पण मी हा कॅमेरा आहे ना हा असा इकडे पकडलाय। हा एक माझा खूप फेवरेट शॉट आहे, त्याला मी बोलतो जमीन शॉट। हे असं आहे ना हलका पकडा। आता मी तुम्हाला दाखवतो वाईड अँगलवर असे फ्लिप वगैरे शॉट घेताना ते कसे घेत, कॅमेरा कसा पकडतात ब्लॉग करण्यासाठी। प्रॅक्टिकली समजूया की ब्लॉग शूट मोबाईलवरून कसा केला जातो ते। हाऊ टू शूट व्लॉग ऑन मोबाईल, म्हणजे आपण मोबाईलवर ब्लॉग कसे शूट करायचे। मला वाटतं ना 50 ते 60% लोक आहेत ना ही आहेत यूट्यूबर आहेत आणि 40% राहिलेत फक्त आता हे आपले व्ह्यूअर्स राहिलेले आहेत। मोबाईलवर ब्लॉग कसा शूट करायचा हा प्रत्येकालाच प्रश्न पडतो। तर माझा जो पण काही एक्सपिरियन्स आहे ना तो मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि ना प्रत्येक गोष्ट ना ही मी तुम्हाला करून दाखवणार आहे। कसे शॉट घ्यायचे, ते शॉट घेतल्यानंतर तो कसा दिसणार आहे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सिनेमॅटिक मोड कधी यूज केलं पाहिजे, सब्जेक्टचा वापर कधी केला पाहिजे, सब्जेक्ट टू ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट टू सब्जेक्ट कसं गेलं पाहिजे, कॅमेरा कसा पकडतात ब्लॉग करण्यासाठी, त्याच्या काही गोष्टी आहेत। तर त्या सगळ्या मी तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। आणि ज्यांच्याकडे ट्रायपॉड वगैरे नाही आहे तर त्यांच्यासाठी पण काही अशा मी टिप्स देणार आहे की ह्या ब्लॉग म्हणजे हा ब्लॉग जर तुम्ही पूर्ण बघतील ना तर तुम्हाला ब्लॉग शूट करायला कधीच टेन्शन नाही येणार, तुम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही येणार। तर ह्या ब्लॉग शूटच्या म्हणजे मोबाईलवर ब्लॉग शूट करण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला गरज पडणार आहे। त्या गोष्टी कुठल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। तर ब्लॉग शूट करण्यासाठी ना आपल्याला ना 3 गोष्टींची गरज पडणार आहे। तर ह्या 3 गोष्टी आहेत। तर तुम्ही ह्या तर ही एक गोष्ट बघून तर समजतील तुम्ही हां की चला ही गोष्ट ट्रायपॉड आहे तर ह्याचा आपल्याला उपयोग कसा करायचा ते समजू शकतो। पण इथे हा गॉगल पण आहे आणि ही विड देखील आहे। तर ह्याचा ब्लॉग शूट करण्यामध्ये काय संबंध आहे तर हे तुम्हाला प्रश्न पडला असेल। पण आपण व्लॉगच असे बनवतो की तुम्हाला इन डिटेल कळलं पाहिजे की ह्या गोष्टींचा देखील व्लॉग शूट करताना उपयोग कसा केला जातो ते। तर या सर्व गोष्टी तुम्हाला ना व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहेत। तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं असेल किंवा तुम्हाला जर शूटबद्दल काहीच माहिती नसेल तर हा व्लॉग बघतील ना तुम्हाला पूर्णपणे शूट कसं करायचं ना हे तुम्हाला ना थोडंफार काय असो ना की तुम्हाला थोडासा आयडिया येऊन जातील की हा अशा पद्धतीने शूट होतं ते। तर आपण सुरू करूया आजच्या आपल्या ह्या ब्लॉगला। आणि आपण पहिला ना काय करूया माहिती आहे का, आपण एक काम करूया, पहिला ब्लॉग शूट करण्याच्या अगोदर काय करावं लागतं पहिला हे समजून घेऊया आणि मग आपण प्रॅक्टिकली समजूया की ब्लॉग शूट मोबाईलवरून कसा केला जातो ते। आता तुम्ही लोकेशनवर वगैरे पोहोचलात, आता माझ्या हातात मोबाईल आहे। आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की मी मोबाईलवरून कसा हा ब्लॉग शूट करतो। तर हा S25 आहे तर मी ह्याचा व्हिडिओ मोड ऑन करतो आणि मी वाईड अँगलवर जातो। ठीक आहे, सनलाईट डे लाईट असेल ना तर तुम्ही वाईड अँगलवर जाऊ शकता। कधी कधी लोकांना समजत नाही की कसा व्लॉग म्हणजे आपण कॅमेरा कसा हँडल करावा ब्लॉग करताना। तर एक तर सेल्फी मोड असतो, तर हा सेल्फी मोड मी ऑन केलेला आहे आणि मी नॉर्मली असा स्वतःला दाखवतो आहे आणि बाकी ज्या गोष्टी दाखवते आपल्या बरोबर कॅमेरामन आहे आपला। तर असा एक तुम्ही सेल्फी मोडनी जो नॉर्मल पद्धतीने आपण जो बनवतो तर तसा तुम्ही ब्लॉग शूट करू शकता सेल्फी मोड थ्रू। आणि जे पण तुमची बॉडी आहे ना ती एकदम फ्रेम टू फ्रेम असू दे, म्हणजे तुम्ही त्यात मोठे दिसला पाहिजेत जेव्हा पण तुम्ही बोलता। ते ह्याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, ह्याचं कारण काय माहिती आहे का की तुम्ही असे ना बरोबर दिसला पाहिजे या अशा अँगलला, या अशा फ्रेमला तुम्ही असला पाहिजेत। ह्याचं कारण काय माहिती आहे का, लोकांचं लक्ष आहे ना ब्लॉग बघताना ना हे फक्त तुमच्याकडे राहतं, म्हणजे कनेक्ट राहतात ते लोक, स्किप नाही करत व्हिडिओ। कारण की तुम्ही जे बोलताय तर त्यामध्ये लोकांना बाकीचं काहीच दिसत नाहीये। तर तुम्ही जे बोलताय, तुम्ही जी इन्फॉर्मेशन देतात ना ते तुमच्याकडेच कॉन्सन्ट्रेट होतात। ते ब्लॉग बनवताना ना जास्तीत जास्त ना असा तुम्ही ब्लॉग करण्याचा प्रयत्न करा सेल्फी मोडवर। आणि आता तुम्हाला मी दाखवतो वाईड अँगलवर। आता मी तुम्हाला दाखवतो वाईड अँगलवर असे फ्लिप वगैरे शॉट घेताना ते कसे घेतात ते। तर मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली दाखवते की कॅमेरा कसा पकडतात आणि ते तसे ते फ्लिप शॉट असतात ना ते घ्यायचे ते। तर आता आपण ते घेऊया। आता हा मी मोबाईल आहे माझा, ह्याला वाईड अँगल मी करतो कारण की जेव्हा फ्लिप शॉट करतो ना तुम्हाला माहित नसणार की तुम्ही किती अँगलवर आहात, किती डिस्टन्सवर आहात, त्यामुळे तुम्हाला वाईड अँगल शूट करायचं म्हणजे वाईड अँगल मोडवर राहायचं। काही लोक असा पकडतात आणि असं पकडून चालतात। ठीक आहे, तर हा एक करू शकतो। पण मी कसा पकडतो, जेव्हा मला ब्लॉग करत असेल ना तेव्हा मी मोबाईल आहे ना हा असा ठेवतो। आत्ता माझा अँगल समोरचा असा आहे, ठीक आहे, मी वाईड अँगलवर आहे, समोरचा असा आहे। पण मी हा कॅमेरा आहे ना
हा असा इकडे पकडला आहे बघा तुम्ही, हा असा मी इकडे पकडला आहे आणि माझ्या लेन्स सर्व इकडे आहेत. आणि मला जेव्हा मी आता मला असं बोलायचं आहे की नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी, स्वागत करतो तुमचा रवीच्या या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी असा हा ब्लॉग म्हणजे ना बनवायला सुरुवात केली आणि कॅमेरा पोझिशन मी तुम्हाला दाखवले. पण जेव्हा मला समोरचा सब्जेक्ट दाखवायचा असेल तेव्हा मी काय करणार, तेव्हा मी माझ्या हाताची पोझिशन अशी करणार, हा घेणार आणि असा करणार. हा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतो. हे असं कसं होतं है ना, तर हा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही कॅमेरा असा पकडा, लेन्स तुमच्या या साईडला आहे, तुमचा हात थोडासा कॅमेराच्या मोबाईलच्या थोडासा मागे आहे आणि तुम्ही एखादा व्लॉग बोलताय तर तो तुम्ही असा करता. एखादी गोष्ट बोलताय, जेव्हा तुम्हाला काही सांगायचं असेल, इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तेव्हा तुम्ही तुमच्याकडे कॅमेरा ठेवा आणि नंतर जेव्हा समोर दाखवता तेव्हा फक्त असा हात करा. तर ही एक छोटीशी टिप्स आहे, बऱ्याच लोकांना माहीत देखील असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही टिप्स होती. तर कॅमेरा तुम्ही असा जरा बोला आणि असे तुम्ही दाखवत जा. आता आपण ना ब्लॉग शूट करताना ना इंट्रो बोलतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण इन्फॉर्मेशन देतो. तर ती इन्फॉर्मेशन कशी द्यायची, समजा हा एक पार्ट आहे, मी माझा इंट्रो देते. तर माझा इंट्रोचे काही शब्द असे आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी, स्वागत करतो तुमचं आपलं रवीचं या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आता मी तुम्हाला दुसरा इंट्रो दाखवतो, तो इंट्रो कसा वाटत ते तुम्ही बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी, स्वागत करतो तुमचं आपलं रवीचं या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर हा तुम्हाला फरक कळला असेल की तुम्हाला इंट्रो कसा बनवायचा आहे किंवा एखादी इन्फॉर्मेशन असेल ती कशी आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचली पाहिजे विदाऊट मधला कुठलाही पॉज न घेता. आता ती एक अशी गोष्ट आहे की मगाशी मी तुम्हाला काही गोष्टी दाखवल्या. प्रायव्हेट जेट गेलं, प्रायव्हेट जेट. आमच्या इथून विमानं भरपूर उडतात बाबा. तुम्हाला मी ज्या 3 गोष्टी दाखवलेल्या त्या गोष्टींचा वापर आता आपण कसा करणार. तर पहिलेच मी तुम्हाला दाखवतो ना आपला हा गॉगल दाखवतो. हा जो आपला गॉगल आहे तर ह्या गॉगलचा आपण यूज कसा करणार. आता हा पहिला आपला आपण जी वस्तू काढली ना त्याचा आपण यूज करतोय गॉगलचा. आणि त्या गॉगलचा काय उपयोग आहे ब्लॉगमध्ये ना हे पण तुम्हाला सांगतो. अगदी छोट्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला फक्त समजून घ्यायच्या आहेत त्या. तर आता आपण काय करूया, गॉगलचा यूज ब्लॉगमध्ये कसा केला जातो ना ते बघूया. तर मित्रांनो, आता आपल्या हातात आहे गॉगल आहे. तर गंमत आहे ना की ह्या गॉगलचा काय ब्लॉगमध्ये यूज होऊ शकतो. यूज होतो कारण की मला जेव्हा प्रॉब्लेम यायचे ना तेव्हा मी हे गोष्टीचा वापर केलेला आहे. तर त्या गोष्टीचा वापर कसा केला आहे माहिती आहे काय, की अशा गर्दीची ठिकाणं असतात किंवा आपण आहे ना तेव्हा आहे ना आपल्याला खूप म्हणजे थोडंसं ना तसं वेगळंच वाटतं की सगळे लोक आपल्याकडे बघतात आहे. तर हे तुमच्यासोबत पण होत असेल. बऱ्याच यूट्यूबर म्हणजे मोठे मोठे यूट्यूबर्स ना सुरुवातीला हे त्यांच्यासोबत देखील होतं, पण तेव्हा असा उपयोगाला येतो गॉगल. हा सरळ गॉगल घालायचा, काहीही लाजायचं नाही आणि मस्तपैकी बोलायचं. म्हणजे तुम्हाला कोण बघतंय हे तुम्हाला तिथे लक्ष जात नाही आणि तुम्हाला तुमचं फक्त हे कॅमेरावरती लक्ष असतं. तर तुम्हाला या गॉगलचा पण वापर होणार ब्लॉग शूट करताना. मस्तपैकी गॉगल घाला आणि आपला व्लॉग बोलत चला. तुम्हाला तुमचं फक्त लक्ष आहे ना कॅमेरावर राहील. हे मी स्वतः यूज करायचो. जेव्हा मी पण नवीन सुरुवात केलेली ना तर तेव्हा असाच प्रॉब्लेम व्हायचा की मी बोलतोय, व्लॉग बघते, पण सगळी लोक बघतात. आता नवीन होतं तेव्हा गोष्टी साहजिक होत्या. त्या असं थोडंसं आपल्याला कसं तरी वाटतं की लोक आपल्यावर हसतात आहे किंवा काय, पण त्यांना हसू द्या आणि आपण आपला फक्त व्लॉग शूट करता. कारण की आपण व्लॉग नुसतं शूट एन्जॉयमेंटसाठी नाही करत आहे, तर हा आपला जॉब आहे, हे आपलं काम आहे. हे जेव्हा तुम्ही समजतील ना तेव्हा तुम्ही ना व्लॉग आहे ना आरामात शूट करा शिकतील. मग जेव्हा गर्दी वगैरे असेल ना तेव्हा तुम्हाला जर कसं फिलिंग वेगळी येत असेल ना तर तेव्हा सरळ ह्या गॉगलचा यूज करा आणि व्लॉग बनवायला सुरुवात करा. गॉगलचा यूज तुम्हाला दाखवला. ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या मला प्रॉब्लेम येतात ना, त्या मी प्रॉब्लेम आलेला ना शूट करताना. आता मला काय वाटत नाही, मग किती गर्दी असू दे वगैरे माझा व्लॉग बनतो. पण आणखीन एक दुसरी गोष्ट सांगतो, पण आपल्याला गर्दीतच व्लॉग का बनवायचा आहे हा पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की गर्दीमध्येच का. म्हणजे समजा गर्दी आहे आणि तिकडे तुम्हाला काय एखादं वाक्य बोलायचं आहे किंवा का असं. म्हणजे जर तुम्ही बोलू शकता तर बोलू शकता, पण जर तुम्ही नवीन असाल तर सरळ एक कोपरा पकडा आणि तिकडे म्हणजे एखादं वाक्य असेल तुम्हाला किंवा काय एखादा कोपरा पकडा. मी आज पण ती गोष्ट फॉलो करतो. त्याने काय होतं, मला चांगल्यातल्या प्रमाणे बोलता येतं. माझा जो ऑडिओ आहे तो तुमच्यापर्यंत ना व्यवस्थित जातो. आता जर गर्दी असेल तिकडे डीजे असं किंवा काय चालू असतं तर तिथे ना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार, परत डीजेवर जी गाणी लागणार त्याचं कॉपीराईट देखील येणार.
म्हणजे तो देखील एक प्रॉब्लेम. सो बेटर वे तुम्ही शांत कोपरा पकडा. तुम्ही जे गर्दीचा जो तुम्ही पार्ट डोळ्यांनी बघितलाय साईडला जा, एका ठिकाणी शांत ठिकाणी तिकडे जा आणि तो बोला. तर त्यामुळे काय होईल, तुमचा व्हॉइस आणि तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते जे चांगल्या प्रकारे तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो. आणि जर तसाही प्रॉब्लेम होत असेल तर तो तुम्ही फक्त व्लॉग शूट करा, त्याचा ऑडिओ म्यूट करा आणि घरी या आणि त्याला सरळ व्हॉइस ओव्हर द्या. की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जर अवॉइड करत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आता समजा तुमच्याकडे एखादा ट्रायपॉड नाहीये किंवा काय नाहीये, मी कसं शूट करतो तर बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. कॅमेरा दे. तर आता समजा माझ्याकडे एखादा ट्रायपॉड नाहीये किंवा काय नाहीये, मला एखादा टाइम लॅप्स घ्यायचा आहे किंवा काय, तर ह्या ज्या निसर्गात किंवा तुम्ही जिकडे जाता तुमच्या आजूबाजूला गोष्टी असतात ना, त्या गोष्टींचा यूज करायला शिका. आता माझ्याकडे नाही ट्रायपॉड, तर मी काय करतो, मला एखादा टाइम लॅप्स घ्यायचा असेल तर मी एक सोपी गोष्ट आहे की मी कुठेतरी कॅमेरा असा ठेवेन. ओके, कॅमेरा असा ठेवेन, कॅमेराचा एखादा असा शॉट घेईन. किंवा मी तुम्हाला ही मगाशी बोललो आपण, ही वीट आहे, तर ह्या विटेचा उपयोग, आता समजा मला असा रस्ता एखादा दगड भेटला किंवा एखादी वीट भेटली तर मी सरळ, मला काय एखादा शॉट घ्यायचा असेल तर मी असा कॅमेरा सेट केला. आता मी तुम्हाला ह्याचा प्रॅक्टिकल पण करून दाखवतो. कॅमेरा चालू आहे ना आपला. चला आता आपण ह्याचा प्रॅक्टिकल पण करू. आता माझ्याकडे नाही आहे ट्रायपॉड वगैरे, वेगळे पण मला ब्लॉगमध्ये घेऊन यायचं आहे, तर मग मी असा काही शॉट घेऊ शकतो. तर मी आत्ता जो माझा मोबाईल ठेवला आहे ना, तो माझ्या दगडाच्या इथे ठेवलेला आहे आणि दगडाला मी माझा ॲज अ ट्रायपॉड म्हणून यूज करतो. वाईड अँगल मोडवर आहे. तर मला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की माझा डिस्टन्स केवढा असला पाहिजे मी जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर बसणार आहे तेव्हा आणि एखादा वाक्य बोलणार आहे तेव्हा. तेवढं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला सुरुवातीला थोडे 2-3 टेक घ्यावे लागतील, पण मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी अशा एका ठिकाणी आलो आहे ना, हे ठिकाण इतकं सुंदर आहे ना की काय विचारू नका. आता माझ्या आजूबाजूला बघतील ना तर इथे मस्तपैकी ना हिरवीगार झाड आहेत आणि बघा पानं उडतात आहे, म्हणजे इथे हवा किती सुटली हे तुम्हाला कळत असेल. आणि तिकडे ना खारुताईचा हा आवाज येतोय. तर तुम्ही असा एखाद्या म्हणजे निसर्गातच गोष्टी मिळणार काही मिळतात तर त्याचा वापर करून देखील आपण त्याला ॲज अ ट्रायपॉड म्हणून म्हणजे ॲज अ स्टँड म्हणून आपण वापर करू शकतो. तर आता जसं दगडाचा मी तुम्हाला दाखवलं, गॉगलचा यूज करून दाखवला, तर ह्या 2 गोष्टी आहेत. आणि आता आपण काय करतो, तिसरा आपण करतो आहे ट्रायपॉडचा वापर करतो आणि ट्रायपॉडमधून आपण कसे ब्लॉगचे काही अँगल घेणार आहे ना ते बघणार आहोत आपण. आता आपण काय केलं, तुम्हाला ना इथे मी मगाशी ती वीट ठेवलेली आणि त्या विटेवर मी तुम्हाला दाखवले काही एक शॉट दाखवला तुम्हाला. आता आपण काय करूया माहिती आहे का, इथे लहान पोरं क्रिकेट खेळतात ना, तर मी क्रिकेट आणि बॅट आणि बॉल मागवलाय. आता आपण त्याचे ना मल्टिपल शॉट घेऊन तुम्हाला मी दाखवतो की माझ्याकडे ट्रायपॉड नाहीये, काही नाहीये. आता मी डायरेक्ट मोबाईल जमिनीवर ठेवणार आहे आणि त्याचा कसा वापर करणार, कसे शॉट घेणार. तुम्हाला फक्त ना मित्रांनो फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला कसे शॉट्स हवेत, ते कसं दाखवायचे, फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. तर तुमचा तो व्लॉग आहे ना, एक बोलतो ना कनेक्ट होत जातो लोकांसाठी. छान रे बॅट बॉलर. चला आता आपल्याकडे बॅट आहे, समोर बॉलर पण आहे. तर आपला हा S25 ना, तर आपण आता कसा करूया माहिती आहे काय, आता मी हा ठेवतो, हे आमचे स्टंप आहेत बघा आणि समोरून बॉलर टाकणार आहे. तर मला ना कसा शॉट घ्यायचा आहे, तर मला पहिला बॉलरचा अँगलच दाखवायचा आहे. आता आपण बॅटिंग करूया. तर आता बघा, आता आपण कॅमेरा अजून तिकडेच आहे, समोर बॉलिंग करतोय, फिल्डर आहे आणि इथून बॅटिंग करतोय. तर तुम्हाला हा एक म्हणजे अँगल झाला की कसं दाखवायचं. आता मी तुम्हाला दुसरा अँगल दाखवेल, होत नाही. तर आता आपण समोर बघा, इकडे तुम्ही बघता इकडे काही भिंत आहे, तर त्या भिंतीचा यूज करून आता मी मला दाखवतोय स्वतःला. आणि मी ना या वेळेला ना थोडा 1x करतोय. तर समोर भिंत आहे ना, त्या भिंतीवर मी ठेवलेला आहे आपला S25 ठेवलेला आहे, भिंतीला चिटकवून, म्हणजे आपण असे शॉट्स घेऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत ना त्याचा उपयोग करायचा आहे आणि आपला व्लॉगमध्ये आपण कसं वेगळे पण दाखवू ह्या फक्त गोष्टीचा विचार करायचा आहे. कधी वाईड, कधी 1x, कधी 3x, कधी 5x असा आपल्याला कॅमेरा आपला यूज करायचा आहे. पहिला तर काही लोकांना मी बघतो ना असा शूट करता, असा आमचा कॅमेराला पण ती सवय आहे की तो असा शूट करतो एका हाताने. तर असा शूट नाही कधी पण, हे 2 हातात ना ह्याने, कारण की ह्याने ग्रीप मिळते, तुम्हाला प्रॉपर तुमची बॉडी मूव होते. तर कधी पण असे दोन्ही हात यूज करा. माझं कधी पण कुठेही शूट असेल ना पण तुम्हाला 2च हात दिसेल.
आणि एक हात जर तुम्हाला दिसेल ती कधी मजबुरी असेल त्यामुळे, पण मोस्टली आहे ना तुम्ही ना असेच माझे शूट बघतील. तर आता ही लहान पोरं क्रिकेट खेळतात आहे, तर ह्यांना मी ब्लॉगमध्ये कसं दाखवेन, ह्या कॅमेरानी कसं शूट करेन हे मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बॅटिंग करा रे, मी तुम्हाला हे करतो, तू चालूच ठेव. आता हे लोक तर क्रिकेट खेळतात आहे, तर आता मी पोर्ट्रेट मोडचा यूज करतो आणि तुम्हाला दाखवतो एक एक शॉट. बऱ्याच वर्षांनी असा बॅटीला हात लावण्यात आलाय, तर तुम्ही बघितले आणि खाली ज्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत ना त्याचा वापर करून काही शॉट घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. नंतर खेळलो सुद्धा, खेळताना पण दाखवलं आणि नंतर स्वतः शूट करून हे पण दाखवलं तुम्हाला की कसं आपण एखादा सब्जेक्ट, क्रिकेट खेळणं मुलं होती तर हा एक सब्जेक्ट तयार केला आम्ही, तर कसे शॉट घेऊ शकतो. फक्त आपल्या इथे पाहिजे की आपल्याला काय शूट करायचं आहे, व्लॉगमध्ये आपली टाईमलाईन कशी जाणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी 4ही अँगल घेतले, मल्टिपल फ्रेम राहते. व्लॉग तुमचा असं पूर्ण खुल्ला जातो की असा जर तुम्ही 4 अँगल घेतात येतं, तर कधी थोडासा असा उभं राहा, असा एक शॉट घ्या, लगेच थोडासा असा जा इकडे, लगेच दुसरा शॉट घ्या, थोडासा एकदम क्लोजअप जा, तसा शॉट घ्या, फटाफट घ्या, म्हणजे कसं तो व्लॉग आहे ना खुल्ला जातो. तर हे पण तुम्ही ट्राय करू शकता. मध्ये मी तुम्ही बघितलं स्लो मोशनचा देखील यूज केला. जर आपल्याकडे मोबाईल आहे किंवा काय आहे तसा, तर तुम्ही त्या गोष्टींचा, त्या फीचरचा नक्की यूज करा. त्यामुळे कसा व्लॉगना एक थोडा एनहान्स होतो, व्लॉगला एक बघायला लोकांना मजा येते. म्युझिक जास्त व्लॉगमध्ये टाकू नका, कारण की व्लॉग कसा हा रॉ बघायला लोकांना जास्त करून आवडतो, त्यामुळे म्युझिकचा जास्त करून यूज करू नका. तर असं काही होते, हे शॉर्ट्स होते ते तुम्हाला मी दाखवले. आता आपण ट्रायपॉडला लावूया हा आपला S25 आणि ह्यातून पण आपण काही शॉर्ट्स घेऊया. ॲक्च्युली कसं इथे थोडंसं बिल्डिंगच्या खाली आहे ना आम्ही, तर इथे असं काही दाखवण्यासारखं काही नाही. जर दाखवण्यासारखं असं असतं ना तर मग तुम्हाला जरा मी व्लॉग आहे ना नेक्स्ट लेवल जरा शूट करून दाखवला असतं, पण इथे तसं काही इतकं आहेच नाही ना. ट्रायपॉड आहे छोटा मोबाईलसाठी, तर तुम्हाला मी त्याची पण गंमत सांगतो की हा एवढा मी का घेतला आहे तो. आता पहिली गोष्ट तर तुम्हाला पण थोडंसं हसू येईल की अरे वा ही भारी आयडिया आहे. आता तुम्ही ह्या ट्रायपॉडची साईज बघा. तर कधी पण समजा आपण व्लॉग शूटला जातो, तर आपल्याकडे हातात जर मोठा ट्रायपॉड असेल, त्यावर कॅमेरा, त्यावर आपला माईक, तर सेटअप कसा मोठा दिसतो. मग तुम्ही कुठे पण ब्लॉग जो शूट करत जाता ना, गर्दी असेल ही तुमच्याकडेच बघत राहणार की हा नक्की काय करतोय. आता ह्या ट्रायपॉडची गंमत बघा काय, हा एवढा हातात आहे, हा इतका कोणाला असा कळू पण येत नाही. त्यामुळे तुम्हाला बॅलन्स देखील होतोय तुमचं चांगलं. आणि तुम्हाला मागाशी प्रायव्हेट प्लेन गेलं, आता हेलिकॉप्टर इथून चालूच असतं, थोडं जाऊ द्यायला म्हणजे आवाज आपला थोडासा व्यवस्थित येईल. तर हा असा कॉम्पॅक्ट आहे आणि हा पटकन असा खिशात पण जातो. आता आपल्याला कुठे दाखवायचं, आपण ब्लॉगर आहात आणि तिकडे दाखवायचं आहे, आपल्याला फक्त आपलं काम करायचं आहे. तर हे असे छोटे ट्रायपॉड आहेत ना, हे यूजमध्ये येतात, म्हणजे तुम्हाला लोकांना कळत पण नाही की आपण काय करतोय किंवा काय नाही, आणि व्लॉग शूट करायला तितका असा प्रॉब्लेम येत नाही. तर ह्या अशा छोट्या ट्रायपॉडचा ना हा यूज असा होतो, म्हणून मी कधी पण छोटे ट्रायपॉड ब्लॉगसाठी ना प्रिफर करतो. तर मागाशी तुम्हाला मी असं हाताने दाखवलं की तो व्लॉग कसा मी शूट केला, तुम्हाला फ्लिप दाखवला ना. आता हा ट्रायपॉडला मी माझा कॅमेरा अटॅच केलेला आहे, वाईड अँगल मोडवर आहे, आणि तसा मी तुम्हाला मागाशी तो फ्लिप शॉट दाखवला हाताने, तसा मी तुम्हाला आता ह्या ट्रायपॉडवर दाखवतो. तुम्हाला पोझिशन अशी ठेवायची, थोडासा ट्रायपॉड आहे ना थोडासा खाली डील डाऊन करता, म्हणजे तुम्ही असं व्यवस्थित आला पाहिजे. तर मगाशी आपण कसा केलेला, फिरलेलो तर आपण असा फिरलेलो, तर जर तुम्ही ट्रायपॉड यूज हातात असेल तर तुम्हाला असं फिरता पटकन येणार नाही. तर अशा वेळेला मी काय करतो, तर हा लोक कसे आहेत सगळेजण, तर मी पटकन काय करतो असा फिरवतो. जर समजा आता सुमेध माझं शूट करतोय ना, तर आता आपण सुमेधशीच बोलूया. काय सुमेध कसा आहे? हां, तू गावी गेलेला का रे? नाही, मी नाही गेलेलो गावी. कधी जाणार गावी? काय नाही, सुट्टी पडल्यावर. अच्छा, सुमेधचे आता कसं म्हणजे एक्झाम चालू आहे ना, अजून तो शाळेतच आहे, वय झालं आहे कॉलेजचं पण अजून शाळेतच आहे, पण तो अजून गेला नाही आहे गावी. मग कधी जाणार गावी? सुट्टी पडल्याच्यानंतर. सुट्टी पडली. तू कॉलेजला आहे का? अच्छा, मला वाटतं शाळेमध्ये आहे, गोंडच दिसतो ना त्यामुळे. चला, तर सुमेध हा असा मी म्हणजे दाखवलं, सुमेध आपला कॅमेरा हँडल करतोय, तर मी दाखवलं. मागाशी कसं आपण जेव्हा कॅमेरा असा पकडले ना तेव्हा आपण त्याला असा घेऊन फिरतो, पण जेव्हा ट्रायपॉड असतो ना तर तुम्ही असा पटकन हात नाही होणार. जर तुमचा होत असेल हात तर तुम्ही करू देखील शकता, पण किंवा असा हलका करा. हे असं आहे ना, हलका पकडा आणि बघा तुमचा अँगल कसा येतो ते. तर ह्या गोष्टी कसं आहे, जेव्हा मी यूज केलेत ना आत्तापर्यंत, तर त्याच्यावरून ही थोडीशी म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करता किंवा एखादा व्लॉग शूट करता इतकी वर्ष कॅमेरा हँडल केला ना, तर त्यामुळे ही गोष्ट रोजच्या वापरण्यातून रोजची सवय लागली. आता आपण जमीन शॉट घेऊया. हा एक माझा खूप फेवरेट शॉट आहे, त्याला मी बोलतो जमीन शॉट. जमीन शॉट म्हणजे काय, हे आम्ही
हे पण देखील आम्ही करता करता झाले तर ते पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो करून. ना आपल्याकडे गिम्बल आहे ना काही आहे, आपल्याकडे हे असे छोटे ट्रायपॉड आहे किंवा ह्याच्यावर मोठा ट्रायपॉड असेल तर चांगलीच गोष्ट. हा जो जमीन शॉट आहे म्हणजेच कुठला ग्राउंड शॉट आहे, तर ग्राउंड शॉट आहे ना, तर तो आता आपण कसा घेतोय ते बघूया. तर मी काय करणार, हा माझा कॅमेरा मी ऑन केला आणि समजा हा माझ्याकडे एवढा ट्रायपॉड असेल तर मग तर मस्तच होईल. तर मग आपल्याला काय करता माहिती आहे काय, सरळ ह्याला असा फिरवायचा आहे आणि ह्याला घ्यायचं आहे असा आणि एकदम खाली घेऊन जायचं आहे. आता जर कुठली बाईक आली ना तर तुम्हाला शॉर्ट समजेल. तर हे जी लेन्स आहे ना, ह्याचं तोंड थोडंसं वरती करायचं आहे आणि ना आपल्याला असा जमिनीच्या एकदम बरोबर इथे घेऊन जायचं एवढ्या पोझिशनला आणि तुम्हाला फक्त चालायचं आहे. हा असा थोडासा वरती घेतला आणि हा एक शॉट तयार झाला. सुमेधलाच कॅप्चर करूया. सुमेध तू मधोमध उभा राहा. सायकल आहे तर आपण ह्याला कशामध्ये ग्राउंड शॉट घेऊया आणि त्याला फॉलो करूया आणि तो शॉट बघा किती मस्त वाटेल. आणि एक आपण असा देखील घेऊया आणि एक ग्राउंड शॉट. तुम्हाला दोघांपैकी कुठला शॉट आवडेल ना तो मला कमेंट करून सांगा. चल 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 चल. बस हा शॉट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मगाशी ग्राउंड शॉट घेतला, आता आपण ह्या अँगलनी घेऊया, थोडासा टॉपनी घेऊया. चला 1 2 3. बस आता तुम्हाला डिफरन्स कळेल की आत्ताचा जो म्हणजे शॉट होता तो चांगला की ग्राउंड शॉट जो आपण घेतला तो चांगला. तुम्ही सांगा तुम्हाला कुठला शॉट आवडला, कमेंट करून नक्की सांगा. तर मी आता स्वतः शूट करते आणि स्वतः माझ्या हातात कॅमेरा आहे. जसं आपण मगाशी हा फ्लिप शॉट बघितला ना, हा तर मी तसंच आता हातात कॅमेरा घेतला आहे आणि आहे ना तुम्हाला माहिती आहे मी व्लॉग करता करता ना काही गोष्टी दाखवतो की तर मला एखादं झाड दिसतं किंवा एखादं फूल दिसतं ते आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर मी ते कसं दाखवतो, तर ते समजा मी नुसतं असं दाखवलं तर मित्रांनो बघा आपल्याला मस्तपैकी सुंदर झाड दिसतं. तर हे झाडाचं नाव काय तुम्हाला माहिती आहे काय तर कमेंट करून नक्की सांगा. ही बाईक किती मस्त आहे ना. जर मी असा दाखवला तर तो बघताना तुम्हाला आता कसा वाटला. आता मी वेगळ्या पद्धतीने दाखवतो आणि तो बघताना तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही सांगा. आता मी पुन्हा त्याच झाडांजवळ जातो आणि तुम्हाला ते दाखवतो की मी कसा घेतो ते. तर मित्रांनो आपल्या समोर ना एक झाड दिसतंय. तर हे झाड कुठलं आहे ना ते मला माहिती नाही, पण हे झाड बघा ना मस्त ह्याच्यावरती फुलं वगैरे आली आहेत आणि हे मी तुम्हाला फूल दाखवतो. ते फूल कुठलं आहे ना ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे झाड आहे, मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो. ह्याची पानं बघा तुम्ही कशी अशी लाल लाल वगैरे. तर हे झाड कुठलं असेल तुम्ही कोण सांगेल का कमेंट करून. आणि हे बघा हे तर मला माहिती आहे हे आहे जास्वंदीचं झाड आहे. तर जेव्हा आपण असं एखादं सब्जेक्ट वगैरे दाखवतो ना तर तो सब्जेक्ट आहे ना इन डिटेलमध्ये दाखवा. तर मित्रांनो व्लॉग शूट करताना काही गोष्टींचं ना आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की म्हणजे ती गोष्ट अशी आहे की ते खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. तर व्लॉग शूट करताना ना पहिलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण काय व्लॉग शूट करणार आहे, कुठला व्लॉग शूट करणार आहे. तर हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. मग ह्या पुढच्या गोष्टी आहेत ना ह्या सोप्या जातात. तर व्लॉग शूट करण्यासाठी पहिलं तर आपण काय करतो, एखादं लोकेशन सिलेक्ट करतो की ह्या लोकेशनवर जाणार आहे. तर ह्या लोकेशनवर पोहोचण्याच्या अगोदर
तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट त्या लोकेशनवर जाऊनच शूट करायचं. कारण की तुम्ही आहात नवीन यूट्यूबर, तुम्हाला अजूनपर्यंत ऑडियन्स नाही आहे, तुम्हाला अजूनपर्यंत कोण ओळखत नाही आहे. तर आपल्याला ती पहिला ओळख तर निर्माण करायची आहे. तर मग ती ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमचे जे येणारे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करायचं आहे. तो ट्रस्ट कसा बिल्ड करणार, तुम्ही एखादं टायटल दिलं की म्हसा यात्रा 2025, आंगणेवाडी यात्रा 2025, तर तुम्ही यूट्यूबवर नवीन आहात, तुम्हाला अजून कोण ओळखत नाही किंवा तुमच्याकडे व्ह्युअरशिप नाही आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही ना डायरेक्ट त्या लोकेशनवर जाऊन त्या ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. कारण की लोक जेव्हा सर्च करतील, म्हसा यात्रा सर्च करतील, आंगणेवाडी यात्रा सर्च करतील, असं सर्च करतील ना, म्हणजे काय होतं की ते म्हसा यात्रा बघायला आले आहेत, आंगणेवाडी यात्रा बघायला आले आहेत. मग जेव्हा त्यांना तुमचा व्हिडिओ दिसेल तेव्हा ते तुमची पुढे जी क्रिएटिव्हिटी असेल त्याच्यावरून तुम्हाला तुमची व्ह्युअरशिप जमा होणार आहे. तर त्यांना तुमचा व्लॉग आवडणार आणि ते सबस्क्राईब करणार, अशी तुमची ऑडियन्स तयार होते. म्हणजे तुम्ही नवीन यूट्यूबर आहात आणि तुम्ही डायरेक्ट घरातूनच सुरुवात करतील, मग तुम्ही चहा पितील वगैरे, ह्या सर्व गोष्टी नका करू. तुम्ही डायरेक्ट लोकेशनवर जा. कारण की तुम्हाला अजून ऑडियन्स बिल्डअप करायची आहे. जेव्हा तुमची ऑडियन्स बिल्डअप होईल मग तुम्ही काहीही दाखवा, तर तुमचा हा व्लॉग बघितला जाईल. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही डायरेक्ट लोकेशनवर जा आणि लोकेशनवरून तुमचा व्लॉग शूट करायला सुरुवात करा. चला, हाऊ टू शूट व्लॉग ऑन मोबाईल. तर हा पूर्ण व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कसे कसे शॉर्ट्स घ्यायचे, कसा तुम्ही जो तुमचा लोकेशन असेल त्याचा कसा यूज करायचा, कसं मल्टिपल अँगल्स घ्यायचे, किंवा एखादा सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टला कसा एनहान्स करायचा, कसं दाखवायचं, आणि ऑब्जेक्ट टू सब्जेक्ट आपण कसं जायचं, हे सर्व मोबाईलने आपण गोष्टी करू शकतो. काही शॉर्ट्स तुम्हाला घेऊन दाखवले. हे आम्ही गेली ना 8 वर्ष करतोय ना, तर हा मला 8 वर्षामध्ये ज्या गोष्टी मला कॅमेरा शूट करताना ज्या ज्या गोष्टी काही समजल्या ना, जे करत गेलो ना, तर त्या गोष्टी त्या तुम्हाला मी दाखवल्या. तुम्ही देखील नवीन असू दे किंवा काही असू दे, तुम्हाला भले काही माहिती नसेल, पण तुम्ही जेव्हा करत जातील ना एखादी गोष्टी, जर तुम्ही प्रामाणिकपणे करत जातील ना, तिला मन लावून आणि आपलं समजून करत जातील ना, तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. अशा काही गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, प्रॅक्टिकली करून दाखवल्या. कसा तुम्ही तिथे लोकेशनवर जाता आणि तिकडच्या काही गोष्टी असेल त्याचा तुम्ही उपयोग ॲज अ ट्रायपॉड म्हणून किंवा कसा त्याला स्टेबिलिटीसाठी त्याचा उपयोग करू शकता. हे सर्व गोष्टी तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग, आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठली जास्त गोष्ट आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.